ही भाजप सत्ता उपभोगण्याचं काम करणारे आणि 2014 पासून 2025 पर्यंत आतापर्यंत जे घडले ते तसंच चालू आहे मित्रांनो, हे समजून घ्या. 2025 ची स्थिती समजून घ्या. 2025 मध्ये मराठा वर्सेस ओबीसी, बंजारा वर्सेस आदिवासी, धनगर वर्सेस आदिवासी, मातंग वर्सेस बौद्ध अशा समाजामध्ये दंगली पेटवण्याचं काम, भांडणं पेटवण्याचं काम हे भाजपने आता सुरू केलेलं आहे. हे आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी लढते. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये एसआरएच्या विरुद्ध मोर्चा काढणं, अडाणीच्या मिरिटाच्या विरुद्ध मोर्चा काढणं, प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढणं, गायरांच्या विरुद्ध मोर्चा काढणं, कंत्राटी भरतीच्या विरुद्ध मोर्चा काढणं जर कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले. अजून कोणी करू शकलेलं नाही. दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो, त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो. करते भोंगे काढायचा प्रयत्न केला होता, तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं. या महाराष्ट्रामध्ये जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात येत होतं, टॉर्चर करण्यात होतं, तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती. त्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिला होता. दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला, RSS ला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता की इकडचे मुस्लिम पोरं तर फक्त स्टेटस ठेवतात, आमच्या स्टेज वरती टिपू सुलतानचा फोटो आहे, बाळासाहेब औरंगजेबच्या मजारीवरती गेले. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आमच्या विरुद्ध ऍक्शन घेऊन दाखवा.